श्री गोपाल कृष्ण महाराज की लक्षात नाही। सर्वप्रथम साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या मी श्रीचरणी नतमस्तक होते। श्री ब्रह्मविद्या ज्ञानामृत व्याख्यानमाला या व्याख्यानमालेच्या अध्यक्षस्थानी विराजमान असलेले सर्व उपमा अलंकृत मम गुरुवर्य श्री गुरुजी यांना दंडवत प्रणाम करते। तसेच साधवृंद व तपस्विनींना व येथीच्या अच्युतपुत्रे परिवाराला नमस्कार करून मी माझ्या विचारांना प्रारंभ करते। या सृष्टीची रचना जीवांच्या उद्धारासाठी केली। साधनदाता परमेश्वर श्री चक्रधर मानवीयतेच्या अभिमाने अवतीर्ण होऊन या अज्ञान जीवाला ज्ञानदानाचे कार्य करतात। असे अनंत सृष्टीमध्ये अनंत अवतार झाले, परंतु सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचा जीव उद्धरण्याचा विशेष अवतार आहे। येणे अवतारे श्री चक्रधरे जो नुद्धरे तो काही चिन्नुद्धरे। जसं लोखंडाला परिसाचा स्पर्श होताच त्याचा काळेपणा आणि कठीणपणा दूर होऊन त्याचे सोन्यात रूपांतर होते, तसे परमपवित्र नामाचा ठेवा किंबहुना परमेश्वराच्या वाणीने घोळलेल्या ब्रह्मविद्या ज्ञानाचा स्पर्श होताच जीवाचे अज्ञान अन्यथा ज्ञान दूर होऊन जीवाला एक शुद्धत्व प्राप्त होते। सर्वज्ञांनी दुःखरूपता, पापमूळता, अनित्यता हे प्रपंचाचे त्रिदोष सांगितले, परंतु अनित्य संसाराला जीव नित्य समजून त्यामध्ये वावरत असतो आणि हा सर्व संसाराचा गाडा ओढत असताना काही चढ उतार अनेक संकट येत असतात आणि ह्या सर्व संकटांवर नामाच्या साह्याने विजय मिळवता येतो हे आपल्याला नामाचे 10 ठाईमधील नाम येथे विघ्नहरी या सूत्रावरून लक्षात येते। नाव आणि नाम दोन्ही संयुगिक नामे आहेत। प्रत्येक नावाच्या मागे काहीतरी इतिहास, घटना, अर्थसंदर्भ दडलेला असतो। भाष्यकारांनी स्थळपोथीमध्ये अस्थिपरी प्रकरणात भाष्य केले की नावे वांचून अर्थसिद्धी नाही, दृष्ट अदृष्ट तरी दृष्ट पर नाम ते कैसे ना कर्म राहटी तरी वैजो आणि भाट धाडिवे जवजव नाम घेऊनी वाखानिती तव तव फुरकटेचे आणि दातृत्व वर्तीचे ना देव राहटी तरी यथा भट्ट तथा साधे आणि चांगदेव। परमेश्वराचे जर नाम सतत हृदयात, अंतःकरणात, तोंडात ठेवले असता, उच्चारले असता मोठ्यात मोठे येणारे विघ्न म्हणजेच अडचण, अडथळा दूर होते। माता द्रौपदीचा प्रसंग आपल्याला माहितच आहे। जेव्हा वस्त्रहरण प्रसंगी तिने श्रीकृष्ण भगवंताचा धावा केला आणि परमेश्वरही तिच्या चिंधीची जाणीव ठेवून तिला वस्त्र पुरवितात आणि तिचे रक्षण करतात। म्हणूनच नाम हे संकटहरक, संकटनाशक आणि अंतःकरण शुद्धतेचे साधन आहे। स्मरण महात्म्य आणि नामाचे धाटाय या पुस्तकामध्ये आदरणीय घोटी निवासी बाबांनी या वचनाचा प्रकरणवश अतिशय सरळ व सोप्या मार्मिक भाषेत मांडलेला आहे। बेलोपुरी महादासाची जापे प्रश्नाचे लिहायचे निर्णय। स्वामींचा बेलोपूरला मुक्काम होता। सकाळची वेळ होती। महादासा स्वामींना दीर्घगंभीरतेने प्रश्न विचारते, आम्हालाही स्वामींचे सोडून जाण्याची प्रवृत्ती कशाने परिहरेल? तेव्हा स्वामी म्हणतात की सरायकार ब्राह्मणांना बोलवाल तया प्रति गीता वाका निजेल तरीही प्रवृत्ती भंगेल, ना इथीचे लक्ष जापे कराल तरी प्रवृत्ती भंगेल, ना राव बोलावेल तरी प्रवृत्ती भंगेल। पण आपले दुर्दैव असे आहे की आपल्याला यातील एकही विधी साधता नाही आला। सर्वज्ञांनी लेकुरवाळी मातेचा दृष्टांत निरूपण केला। एक आई एका लेकराला खेळणं देते, शांत करते, एका लेकराला खाऊ देते, शांत करते, पण एक जे असतं त्याला त्याच्या आईच्या कडेवरच बसायचं असतं। ते हट्ट करतं, आरडाओरडा करतं, गोंधळ घालतं, मग त्याची आई त्याला लाल सेंबूडपासून आपल्या कडेवर घेते। तसंच जर जीवाने परमेश्वराकडे जर हट्ट केला, आग्रह केला तर परमेश्वरही त्याची 5 पिसी अविद्या नसून आपल्या जवळ घेतात। एकतर विघ्न उपस्थित होतच नाही, मग ते यदाकदा आलेच, मग ते दृश्य असो अथवा अदृश्य असो, कोणत्याही अदृश्य शक्तीवरती नामाच्या साह्याने आपल्याला विजय मिळवता येतो। मला एक गोष्ट नांदेड जिल्ह्यातील आवर्जून सांगावीशी वाटते। एका गावामध्ये फक्त एकच साधक उपदेशी असतो, कारण त्या काळी पहिले महानुभावांचे विरोधक होते। तो साधक पहाटे उठायचा, नामस्मरण विधी आचरण करायचा। काही दिवसांनी त्या गावामध्ये एक मांत्रिक येतो आणि आपल्या हातचलाकीने, जादूटोण्याने संपूर्ण गावाला जिंकून घेतो। माणसाचं कसं असतं, जे असतं ना त्याचं समाधान नसतं, पण नसतं त्याचं दुःख फार असतं। त्या मांत्रिकाची एक गोष्ट लक्षात येते की सगळं गाव मला नमस्कार करायला येतंय, पण एकच साधक मला नमस्कार करायला येत नाहीये। दुसऱ्या दिवशी तो साधक शेतातून घरी चाललेला असतो। काही लोक कट्ट्यावर बसलेले असतात आणि तो मांत्रिक गावाच्या कट्ट्यावर बसलेला असतो। तो मांत्रिक त्या साधकाला आवाज देतो, पण तो साधक त्याच्या परमेश्वराच्या नामामध्ये इतका गुंग असतो की त्याला कुणी आवाज दिला हे सुद्धा लक्षात येत नाही। ह्या गोष्टीचा त्या मांत्रिकाला फार राग येतो आणि तो रागारागाने त्या साधकाच्या समोर जातो आणि त्याला म्हणतो,
तू जर उद्या मला नमस्कार करायला आला नाहीस तर तुझं काय खरं नाही. तो साधक शांततेने घरी जातो आणि आपल्या गुरूंना निरोप पाठवतो. त्याचे गुरु म्हणतात, काही नको, तू फक्त तुझ्या नामस्मरणामध्ये वाढ कर. त्याचे नातेवाईक म्हणतात, घाबरून का जा, खरं खोटं नाटका महिन्यात जा, नमस्कार कर. पण एकनिष्ठ उपदेशी असलेला आणि परमेश्वरावर असीम श्रद्धा असलेल्या त्या साधकाला ही गोष्ट पटत नाही. तो नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी उठतो, आपला पहाटेचा विधी आचरण करतो आणि शेतामध्ये जातो, स्वतःभोवती एक रिंगण तयार करतो आणि त्याच्यामध्ये स्मरणासाठी बसतो. तोंडावर फाळून घेऊन नामस्मरण करायला सुरुवात करतो. इकडे तो मांत्रिक त्याची वाट बघतो. तो येत नाही असे जेव्हा त्याच्या लक्षात येतं तेव्हा तो त्याच्या शेतामध्ये जातो आणि त्याच्या भोवती लिंब मंत्रून फेकायला सुरुवात करतो. एक नाही, दोन नाही, तर असे पूर्ण रिंगण भरेपर्यंत तो वर्तुळ फेकतो. पण त्या साधकाच्या नामस्मरणामध्ये एवढी ताकद असते की ते एकही लिंबू त्याच्या आतमध्ये जात नाही आणि उलट ते सगळे लिंब येऊन त्या मांत्रिकाला लागतात आणि त्याचा तिथंच मृत्यू होतो. ह्या घटनेचं एवढं सर्व लोकांना आश्चर्य होतं आणि ह्या घटनेचा असा परिणाम होतो की संपूर्ण गाव उद्देशी होतं. हे आहे नामाची साह्यता. आपल्याला स्वामींच्या उत्तरापंथ गमनानंतरचा प्रसंग माहितीच आहे. जेव्हा रुद्रपूरला स्वामींसारखे दिसणारे पुरुष येतात तेव्हा सर्व भक्तजनांना असं वाटतं की स्वामी आले. पण आचार्य मात्र किंचितही डगमगले नाही. कारण त्यांना स्वामींनी विचारलेलं असतं, आमच्यासारखे जर दिसणारे कुणी आले तर तुम्ही काय कराल. तेव्हा आचार्य म्हणतात, आम्ही आमच्या गोसावी यांचे शास्त्री करून येऊ. आणि आज आचार्यांच्या अंतःकरणातील नामस्मरणामुळे, शास्त्रामुळे आणि समयसूचकतेमुळे आज हे पंथावरचे संकट टळले, अन्यथा म्हणून आगवलं असतं. असे आपल्याला अनेक उदाहरणे स्मृतीस्थळात, अन्वयस्थळात पाहायला मिळतील जे नामाच्या साह्याने विघ्न दूर झालेले आहे. आपल्या ब्रह्मविद्या शास्त्रामध्ये निर्वच येतो, जेव्हा अप्रोक्ष ज्ञान याला विश्वचैतन्य देवता विघ्न करतात तेव्हा तो सुद्धा परमेश्वराच्या नामाचा धावा करतो आणि पुन्हा सन्निधानामध्ये जातो. हे आहे नामाचे सामर्थ्य. आपण जेव्हा व्यावहारिक जीवन जगत असतो तेव्हा अनेक लहान मोठे संकटे विघ्न येत असतात. जेव्हा साधक नित्यविधी आचरण करायला जातो तेव्हा पदार्थाद्वारे विघ्न, तर नित्यविधी आचरत असतो तर काही अशा कळत नकळत गोष्टी घडत असतात ज्या आपल्याला सूक्ष्म रूपाने विघ्न करत असतात. परंतु आपल्या जर मुखामध्ये परमेश्वराचे जर नाम असेल तर ते आपल्या विघ्नापासून बचाव होऊ शकतो. परमेश्वराचे नाम जेवढंच गरजेचं आहे त्यासोबत परमार्गाचे दास आणि साधनवंताची सेवा केल्याने सुद्धा आपल्या या संकटातून सुटका होऊ शकते. म्हणूनच स्मरणाचे लाभ बहुत, विघ्ने हरती महाताप, आनंद देई अच्युत अविद्या नासुने, आनंद देई अच्युत अविद्या नासुने. म्हणूनच माझ्या मुखामध्ये सदैव परमेश्वराचं नाम असावं आणि श्री गुरुजींच्या प्रार्थनेने आणि सर्व गुरुकुळाच्या प्रार्थनेने माझ्या अनुसरणामध्ये जे अडचण असेल ती दूर होऊन मला लवकर अनुसरणाचं योग येईल अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. धन्यवाद अनुषाताई. आपण सुंदर शब्दात आपले मनोगत व्यक्त केले त्याबद्दल